लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. 33% महिला आरक्षणावरून मोदी सरकारला मोठा झटका. घटना दुरुस्ती विधेयक लोकसभेत पडलं. लोकसभा विधानसभेच्या जागा वाढणार नाही. लोकसभेत डिलिमिटेशन विधेयकाच्या बाजूने 298 तर विरोधात 230 मतं. विधेयक मंजूर होण्यासाठी 2/3 मतं मिळालेली नाही. विधेयक पाडल्यानंतर आनंदोत्सव साजरा करणं निंदनीय. विरोधकांचे विचार हे महिला आणि देशाच्या हिताचे नाही. प्रत्येक निवडणुकीमध्ये महिलांचा आक्रोश सहन करावा लागेल. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं हे ट्विट. संविधानावरील आक्रमणाला पराभूत केलं. हे केवळ महिला आरक्षणाचं विधेयक नव्हतं. भारताची राजकीय रचना बदलण्याचा हा प्रयत्न होता. राहुल गांधी यांचा भाजपवरती हा निशाणा. संसदेच्या पायऱ्यांवरती घोषणाबाजी. घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर झाल्यानंतर सत्ताधारी आक्रमक. उद्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये चर्चा होणार असल्याची माहिती. ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांचा विरोधकांना घरचा आहेर. भारतीय महिलांसाठी हा दुःखद दिवस. महिला आरक्षण विधेयक मंजूर न झाल्यानं चतुर्वेदी यांची नाराजी. उद्धव ठाकरे उमेदवार असल्यास विधान परिषद बिनविरोध होण्याची दाट शक्यता. विधान परिषदेच्या जागेसाठी काँग्रेस आग्रही तर महाविकास आघाडीनं चांगला निर्णय घेतल्यास निवडणूक बिनविरोध. भाजपची ही भूमिका. किमती 8% कमी. प्रति बॅरल $90 प्रति. इराणकडून हॉर्मुझ सामुद्रधुनी खुली करण्याच्या घोषणेनंतर किमती घसरल्या. तामिळनाडू निवडणुकीमध्ये थलपती विजय यांच्या पक्षाकडून घोषणांची खैरात. नववधूला 8 ग्राम सोन्यासह रेशीमची साडी. 8 सिलेंडर मोफत. दर महिन्याला महिलांना 2,500सह 200 युनिट मोफत वीज देणार सुरू. शिवनिका ट्रस्टच्या जितेंद्र शेळकेंची हत्या. अत्याचारी अशोक खरात प्रकरणात साक्षीदार संपवण्याचा कट रचला जातोय. अनेकांचा बळी जाऊ शकतो. तृप्ती देसाई यांच्यासह हर्षवर्धन सपकाळ यांचा खळबळजनक दावा. मुंदू खरातच्या 90 ते 100 कोटींच्या मालमत्तांची माहिती ईडीला मिळाली. खरातच्या कार्यालयातून कागदपत्र जप्त. मालमत्ता खरेदीसाठी वापरलेल्या पैशांचा स्रोत ईडी शोधणार. नाशिक कॉर्पोरेट जिहाद प्रकरणातील फरार आरोपी निदा खानच्या शोधासाठी नाशिक एसआयटीचं पथक ठाण्यात. गरोदर निदा खान मुंबऱ्यामध्ये राहत असल्याची माहिती. अटकपूर्वी जामिनासाठी देखील अर्ज. पतीची चौकशी. नाशिकमधील धर्मांतरण प्रकरण कटाचा भाग. सरकारनं गंभीर दखल घेतलेली आहे. दोषींना सोडणार नाही. मुख्यमंत्री फडणवीसांचा हा इशारा. मी ऍक्सिस बँकेत असताना देखील टीसीएस सारखं प्रकरण झालं पण वरिष्ठांनी कारवाई केली. नाशिक कॉर्पोरेट जिहाद प्रकरणावरून अमृता फडणवीस यांचा हा दावा. नाशिकमधल्या आयटी कंपनीमधील धर्मांतरण आणि महिला कर्मचाऱ्याच्या लैंगिक शोषणातील दोन्ही आरोपी एटीएसच्या ताब्यात. या प्रकरणामध्ये आंतरराष्ट्रीय कलेक्शन टेरर फंडिंगचा देखील संशय. आरोपींची चौकशी होणार असल्याची माहिती. प्रवीण दरेकरांचा कॅबिनेट दर्जा जाऊन ते सहकार मंत्री व्हावेत. मंत्री चंद्रकांत पाटलांचं भाषणादरम्यान हे सूचक विधान. भाषणामध्ये असं बोलावं लागतं. वक्तव्यानंतर पाटलांची सारवासारव. सहकार खातं सध्या राष्ट्रवादीकडे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडला रुग्णालयातून डिस्चार्ज. जिल्हा रुग्णालयामध्ये कराडवर उपचार. 1 सलाईन लावण्यासह सिटी स्कॅन करण्यात आला असं देखील माहिती. विक्रोळीमधला ड्रग्ज तस्कर मोहम्मद यासिन कुरेशीच्या मालमत्तेवरती कारवाई. टागोर नगर परिसरातील घर आणि आलिशान जिमवर बुलडोझर चालवला. जळगावमध्ये सोनं 1600 आणि चांदी 3,000 रुपयांनी स्वस्त. सोन्याचे दर जीएसटीसह 1,56,251 रुपये. चांदीचे दर 2,60,590 रुपये. लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.